नमस्कार सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अतिशय मनापासून स्वागत. तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सुंदर असं वातावरण बघितलं आणि सुंदर अशा वातावरणामध्ये ह्या सुंदर अशा आमच्या गायी. तर असो सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अतिशय मनापासून स्वागत. तर ही आमची गाय आहे, ही गावरान गाय आहे आणि विशेष म्हणजे हिचं गोमूत्र आणि जे शेण आहे ते आम्ही शेतामध्ये टाकतो. सेंद्रिय शेती करत असल्याकारणामुळे हिच्या शेणाचा आणि गोमूत्राचा बराचसा वापर हा आमच्या शेतामध्ये होतो. त्यासाठी ही गाय आम्ही घेतलेली आहे. हिला एक गोरा आणि एक वासरू आहे. तर बघा ही जी गाय आहे ही या गाईचं जे दूध आहे ना ते प्यायला पण खूप पौष्टिक आहे. त्या कारणामुळे मला तरी असं वाटते प्रत्येकाकडे एखादी तरी गाय किंवा एखादी तरी गाय असायलाच पाहिजे, कारण घरचं दूध पण होते, ताक पण होते आणि सगळंच होते. तर असो सकाळची जी झाडझूड असते ना ती प्रत्येकाला करावीच लागते, नाही का? तर जर नाही केलं ना तर चांगलं पण नाही दिसत. तर यासाठी मी हे मागचं पुढचं अंगण रोजही झाडतेच. कारण काय असतं ना, दुपारी ट्युशनला मुलं वगैरे येतात आणि छोटे छोटे मुलं असल्याकारणामुळे काही खडे गोटे त्यानंतर काही असू शकते. त्या कारणामुळे हे झाडावंच लागतं. आणि हे विशेष म्हणजे फळ्यांनी झाडते मी, कारण खराट्यांनी झाडलं ते पुन्हा उखरून जातं. त्यामुळे हे जे झाडझूड करते मी ते सगळी फळ्यांनीच करते. तर आता संध्याकाळची दुपारी आणि संध्याकाळला 2 बॅचेस असतात. त्या कारणामुळे ट्युशन वगैरेला मुलं पण येतात आणि छोटे छोटे मुलं असल्याकारणामुळे ह्या गोष्टी मला रोज कराव्याच लागतात. तर असो, तर इथे बघू शकता तुम्ही जवळजवळ माझी आता कामंसुद्धा आटोपत आलेली आहेत आणि दिवसभरातले कामं जे आहे ना ते संपतच नाही. थोडे करत राहिलं ते बरं राहते. हे तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी मी झाडतच राहते. तर असो, शनिवार असल्याकारणामुळे शिवचं पण डब्याचं टेन्शन होतं. त्याची शाळा लवकर सुटणार होती. तर त्याला आज डब्यामध्ये पोहेच दिले. शक्यतो मी देत नाही, पण तो बोलला आज मला आई पोहेच दे. तर मी त्याला पोहे इथे बनवून दिलेले होते. त्यानंतर स्वयंपाकाला पण वेळ होता. इकडे कसं असतं ना, शेतामध्ये जात असल्याकारणामुळे स्वयंपाकाला पण लवकर सुरुवात करायला लागते. त्या कारणामुळे थोडं स्वयंपाक वगैरे केल्यानंतरचे जे कामं आहेत ते हे नंतरही केले तरी चालू शकतात. पण शक्यतो खाण्यापिण्याकडे लक्ष दिलंच गेलं पाहिजे. नाहीतर काय होतं, अशक्तपणा येऊन जातो आणि आपण थकून पण जातो, नाही का, दिवसभर. कारण की घरातले तेच कामं रोज पण आपल्याला तीच कामं असतात आणि ती करावीच लागतात. त्या कारणामुळे शक्यतो पहिल्यांदा आपला पोटोबा असणे आवश्यक असते आणि नंतरचे हे सगळे कामं. तर बघू शकता इथे हे जे आमचं साईडचं जे अंगण आहे ते खूप मोठं अंगण आहे आणि दररोज झाडून नाकी नऊ येतात. असं म्हणतात ते जुनं ते खरंच सोनं असतं. तर हे इथे जे आमचे मामा आहेत यांचं काम जे आहे ते फार व्यवस्थित काम आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हा जो गड्डा केलेला आहे, या गड्ड्यामध्ये या गाईचं गोमूत्र जे आहे ते या गड्ड्यामध्ये पडतं. साईडला दिसत नसेल, पण इथे एक गड्डा आहे, त्या गड्ड्यामध्ये ते गोमूत्र पडतं आणि ते गोमूत्र एका कॅनमध्ये टाकून शेतामध्ये टाकलं जातं. त्यानंतर दिवसभरात थोडा वेळ होता आज, त्या कारणामुळे इथे मी जरा कपाटावरती धूळ साचलेली होती ती साफ करण्याचा थोडं प्रयत्न केलेला आहे. म्हणजे शक्यतो थोडाफार हात मारलेला आहे, म्हणजे पूर्ण नाही केलेलं, कारण की तेवढा वेळ पण नव्हता आज. हे कामं असले ना, या कामांसाठी पूर्ण दिवसच द्यावा लागतो, तेव्हा ती कुठं कामं होतात. पण तेवढा वेळ नसल्याकारणामुळे थोडं मी इथे केलेलं आहे. आणि एक साडी काढली ना तर दररोजचं ते आपल्याला तेच काम राहतं. कितीही कपाट म्हणा स्वच्छ जरी केलं ना तरी एखादी साडी कुठं गावाला जायचं असलं आणि एखादी साडी काढली ना तर ते कपाट पूर्ण जसंच्या तसं होऊन जातं, म्हणजे खराबच होऊन जातं. त्यामुळे हे करतच राहावं लागतं. तर बघा इथे माझ्या कपाटावरती धूळ बरीचशी साचलेली होती, कारण की हा जो दरवाजा आहे ना हा उघडा असतो. उघडल्यामुळे ती माती पूर्ण त्या कपाटावरती जाऊन बसते.
या कपाटावरती बरीचशी धूळ साचलेली होती. त्यानंतर याच्यावरती मी माझ्या मशीनचं जे सामान आहे ते इथे याच्यावरतीच ठेवते, त्याच्या कारणामुळे ते पण मी काढलेलं आहे. तर धागे वगैरे सगळे मी याच्यावरतीच ठेवते. तर इथे साफसफाई करता करता मला माझं शॉर्ट हँडचं पुस्तक दिसलं आणि ते पुस्तक दिसल्यानंतर मला इतका आनंद झाला. असं वाटतं कितीतरी दिवसापासून आपण ते केलेलंच नाही आहे का काय माहीत. प्रॅक्टिस कमी केल्या कारणामुळे ते आता आठवतसुद्धा नाही का. तर तर या ठिकाणी माझी हळूहळू का होईना पण कामं जवळजवळ संपत आलेली होती. तर बघू शकता तुम्ही इथे जरा 2-3 ब्लाऊज शिवून टाकलेले होते मीच शिवते, त्या कारणामुळे इथे प्रेस वगैरे करून मी माझे ब्लाऊज या कपाटामध्ये ठेवत होते. पण नेमके कुठे ठेवा तेच कळत नव्हते, कारण की कपाटामध्ये साड्या इतक्या झालेल्या आहेत. पण किती जरी असल्या ना तरी असं वाटतं नाही एखादी साडी असायला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता खूप साऱ्या साड्या झालेल्या आहेत. इकडचं पण माझंच आहे आणि तिकडचं पण माझंच कपाट आहे. म्हणजे त्या दोन्ही याच्यामध्ये सर्व ज्या साड्या आहेत त्या माझ्याच आहेत. तर शिवचा तो नेहमीच प्रश्न असतो, मी माझे कपडे कुठे ठेवू. पण असो. तर इथे बघू शकता, इथे माझे कपड्यांची घड्या वगैरे सुद्धा करून झालेल्या आहेत आणि मी कपाटामध्ये जागा शोधते की कुठे ठेवू. पण जागा काही लवकर सापडत नाही आहे. मला माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.